मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला। भाषण सुरू असतानाच अमित ठाकरे भाषण विसरले। भाषणादरम्यान ते अचानक थांबले आणि मला काय बोलायचे सुचत नाही असं ते म्हणाले आणि व्यासपीठावरून खाली उतरले। काही वेळाने ते पुन्हा व्यासपीठावरती आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपलं भाषण पूर्ण केलं। या घटनेची उपस्थितांमध्ये चांगली चर्चा रंगली। मी जेन्युइनली सांगतो आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे, पण जेन्युइनली मी खरंच आता मला खरंच सुचत नाही, मी येतो परत, थांबा। पुढची बातमी आपण बघूया। मुंबईतील कारमायकल रोड स्फोटक प्रकरणामध्ये आरोप निश्चिती झाले आणि UAP अंतर्गत दहशतवादी कृत्य आणि षडयंत्राची कलम चालवण्यात आलेली आहेत। सचिन वाझेच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगत NIAने त्याच्यासह 10 जणांविरोधात आरोप निश्चित केलेले आहेत। सुपरकॉप इमेज पुन्हा मिळवण्याच्या हेतूने दहशतवादी टोळी जमवून कट रचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय वाझे आणि शर्मा विरोधात आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। कारमायकल रोड स्फोटक प्रकरणात आपण बघतोय सचिन वाझे, प्रदीप शर्मा विरोधात आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे। दहशतवादी टोळी बनवून कट रचल्याचं त्यात सांगण्यात आलेलं आहे। सचिन वाझे कटाचा मुख्य सूत्रधार आहे। स्फोटक असलेली कार रस्त्यावरती पार्क करण्यात आली होती। सुपरकॉप ओळख पुन्हा मिळवण्याचा हेतू यात असल्याचं सांगितलं जात आहे। मनसुख हिरेनने जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे हत्या करण्यात आली। तर गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे। आता प्रत्यक्ष खटला या संदर्भात चालवला जाईल। शिर्डीमध्ये 3 दिवस साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान साई भक्तांनी बाबांच्या चरणी भरभरून गुरुदक्षिणा अर्पण केली आहे। 28 ते 30 जुलै दरम्यान साई संस्थानला तब्बल 7,81,00,000 रुपयांचं विक्रमी दान प्राप्त झालंय। हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 1.5 कोटी रुपयांनी अधिक आहे। दानपेटीमध्ये 2,04,00,000 देणगी, तसंच देणगी काउंटरवरती 1,25,00,000 तर ऑनलाईन धनादेश आणि मनी ऑर्डरद्वारे 2,07,00,000 रुपयांची देणगी मिळाली आहे। याशिवाय सुमारे 1,46,00,000 रुपयांचं सोनं देखील भक्तांनी अर्पण केलंय।